कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी कधीच सोडू नये असं तुम्ही तुमच्या लहान थोर अ, घरामधल्या मंडळींकडून ऐकलंच असेल नाही का? आणि आता अशीच बातमी जसं तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे ते म्हणजे त्यानुसार आपल्यापर्यंत आलेली आहे. ते म्हणजे सध्या समायोजन जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नागपूर खंडपीठामध्ये टाकलेले याचिकेमुळे. मित्रांनो, समायोजन जरी जैसे थे राहिलं तर ते कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, ती याचिकेमध्ये जे पिटिशनर आहेत त्यांचा काय मानस आहे, किंवा हे जे समायोजन आहे जैसे ते किती तारखेपर्यंत असणार आहे, नेक्स्ट कोणती कोर्टाची तारीख आहे, आणि सोबतच याचा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या ज्या जागा आता पोर्टलवरती येतात ना त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे, याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहात. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इथे तुम्हाला हे जे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे जे पत्र आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. येस मित्रांनो, सध्या जे आपण हे लेटर पाहतोय त्याच्यानुसार शिक्षण उपसंचालक आणि जे आहेत त्याच्यामध्ये दोनच जिल्ह्यासाठी हा जो आदेश आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभागासाठी काढण्यात आलेला आहे. आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व नागपूर व अमरावती, कारण हा जो खंडपीठाचा निर्णय आहे मुंबई खंडपीठाचा नागपूर येथे जी रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानुसार सध्या आपण पाहतोय सध्या संच मान्यता, बिंदू नामावली आणि पोर्टलवरती जाहिराती याच संच मान्यतेच्या निर्णयानुसार सध्या कार्यवाही होत आहे. परंतु या जिल्ह्यातली 9वी ते 10वीच्या वर्गाची कार्यवाही मात्र सध्या थांबवण्यात आलेली आहे. कारण हे जे चूक आहे, ज्या पद्धतीने संच मान्यता निर्गमित करण्यात आलेल्या आहेत ते चूक आहे असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानुसार हे समायोजन थांबवण्यात यावं अशा पद्धतीचं हे पत्रक आपण याच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसोबत ना त्यांचं समायोजन करायचं आहे, ना त्यांना आहे तिथे म्हणजे कंटिन्यूचे आदेश द्यायचे आहेत. ते जिथं आहेत, जिथे शिकवत आहेत तसंच त्यांची परिस्थिती ठेवायची आहे, म्हणजे जैसे ते परिस्थिती ठेवायची आहे असं या लेटरमध्ये सांगितलेलं आहे. हे पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच. मग आता आमच्या मनामध्ये प्रश्न येतो, समायोजन थांबलेलं आहे, मग शिक्षक भरतीचं काय? शिक्षक भरतीवरती या जागेंचा परिणाम होणार आहे का? मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा समायोजन थांबलेलं आहे अतिरिक्तचं, त्यावेळेस तिथली जागा जी असेल ती अतिरिक्त होऊन जी दुसरीकडे ॲब्झॉर्ब होणार होती ती तर होणार नाही आहे ना सध्या. आणि हे सर्व त्यांना करायला सांगितलेलं आहे 31 मेपर्यंत. फार फार तर 1 आठवड्याची अजून एक मुदतवाढ मिळू शकते आस्थापनांना पोर्टलवरती जागा देण्यासाठी. त्यामुळे इथल्या ज्या जागा आहेत पोर्टलच्या ज्या 9वी ते 10वीच्या आहेत जनरली त्यांच्या वर्गासाठी हे समायोजन थांबवण्यात आलेलं आहे. त्या पोर्टलवरती ज्या रिक्त आहेत त्या मात्र देण्यात येतील. फक्त अतिरिक्त आहेत त्यांचं समायोजन थांबवण्यात आलेलं आहे. हे व्यवस्थित तुम्ही वर्ड टू वर्ड समजून घ्या, तुम्हालाही ते समजणार आहे. आता ही जी याचिका आहे त्याची नेक्स्ट तारीख आहे ती आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार सध्या कोर्टाला सुट्ट्या आहेत 8 मे पासून. आणि त्याची नेक्स्ट तारीख आहे 10 जून. 10 जून 2026ला याची तारीख जर बोर्डावरती आली तर याच्यावरती काही ना काही तर डिसिजन होणार आहे आणि नंतरच पुढच्या गोष्टी ठरल्या जाणार आहेत. बरं, आता हे फक्त 2 जिल्ह्यासाठीच का, पूर्ण महाराष्ट्रासाठी का नाही आहे, महाराष्ट्रातल्या 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी का नाही, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच ना? हो, माझ्या पण मनामध्ये तोच प्रश्न आहे. परंतु मित्रांनो, जे पिटिशनर आहेत त्यांनी इथलाच कन्सर्न मांडल्यामुळे सध्या जे मुंबई उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठाने जो नागपूर इथे रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. आणि हे जर मित्रांनो जैसे थे नव्हे हे जर संपवलंच ना संच मान्यतेची कीड, तर सर्वांच्या जागा वाढतील 9वी-10वीच्या का. विषय असा होता की 9वी-10वीची 30पेक्षा जास्त जर पटसंख्या असेल तरच एक शिक्षक देण्यात यावा अशी संच मान्यतेमध्ये म्हटलेलं आहे. 30पेक्षा जर कमी विद्यार्थी संख्या असेल तर शिक्षकच देण्यात येऊ नये असं या संच मान्यतेचं 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार अशा पद्धतीने निर्गमित करण्यात आल्या होत्या. परंतु मित्रांनो, 9वी-10वीसाठी असं चाललं
चालत नाही. विषय शिक्षक लागतात आणि विषय शिक्षकानुसारच त्यांची भरती करावी लागते. त्याच्यामुळे हे इम्पॉसिबल आहे. जरी 10 असतील विद्यार्थी, 20 असतील, 25 असतील, नव्हे 29 असतील, त्यांना विषयानुसार शिक्षक देणं RTIनुसार सुद्धा बंधनकारक आहे आणि त्याच्या अगोदरचा जो GR आहे त्याच्यानुसार सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या हे जे पिटिशनर आहे ते प्लसमध्ये आहेत. त्यामुळे समायोजन जरी थांबलं असलं तरी भरती प्रक्रिया थांबणार नाही आहे. हे तुमच्या प्रश्नाचं मेन उत्तर आहे. आणि अर्थातच मित्रांनो, याच्या ज्या काही रिलेटेड ज्या काही असतील खाजगी शाळा, संस्था इथे सुद्धा अतिरिक्त होत असतील, विशेषतः या 2 जिल्ह्यातले, त्यांची मात्र जैसे ते परिस्थिती असणार आहे. परंतु जी रिक्त पदं आहेत बाकीच्या ठिकाणी ती पदं मात्र पोर्टलवरती देण्यात येतील. एवढंच मला फक्त तुम्हाला याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे काही डिसिजन आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत सांगायचं आहे. तो खंडपीठाच्या निर्णयामध्ये असं मेन्शन केलेलं नाही की बाकीच्या रिक्त भरा, परंतु हा हिडन मिनिंग आहे, तो आपण समजून घ्यायचा असतो. शिक्षण क्षेत्रामध्ये गेली जेव्हा 10 वर्ष आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे एक अशीच प्रेडिक्शन आहे. पाहूयात याच्यामध्ये काय जर बदल झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोतच. भले तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे, टेटमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आहेत आणि तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये होप्स ठेवायचे आहेत किंवा कमी मार्क्स आहेत, परंतु तुम्हाला शिक्षकच व्हायचं आहे, तर मात्र योग्य सल्ला, योग्य गायडन्स घेण्यासाठी तुम्ही टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच जॉईन करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.